या ठिकाणी आम्ही मानवेकरांनी आधी जाहीर केलं होतं की या मैदानावर काही बैलांची आम्ही सत्कार करणार आहोत आणि आपल्या सगळ्या हजारो प्रेक्षकांना विनंती करतो की समोर बघा, स्टेजच्या समोर या ठिकाणी बैल एक उभा झाला ज्याला मी खास निमंत्रण देऊन बोलवलेलं आहे। लांजा तालुक्यातनं आलेला, संपूर्ण लांजा तालुक्यामध्ये एकही माणूस असा नसेल की जो या बैलावर प्रेम करत नाही। हा घरात आपल्या गावठी झालेला बैल आहे, दिसतोय केवढा बघा, पण तो गावठी बैल आपल्या कोकणात जन्माला आलेला बैल आहे। लांजातल्या रमेश पावसकर आजगे लांजा यांचा हा चन्या स्टेजच्या बाजूला आहे, ज्या बैलानं छकड्यामध्ये, चिकन नांगरणीमध्ये आणि घाटावर चिकन गुप्ता म्हणून स्पर्धेत होता, चिकन गुप्ता म्हणतात त्याला। तीनही प्रकारात आतापर्यंत शेकड्यानं बक्षीस आपल्या मालकाला मिळवून दिले। असा लांजा आजगे गावासियांचा रमेश दादा पावसकर, जे मालक आहेत समोर बैलाच्या टोपी घालून उभे, हिरवा कोट घातलेले, ते स्वतःपेक्षा जास्ती त्या बैलावर प्रेम करतात आणि पूर्ण लांजा तालुका त्या बैलावर जीव टाकतो। असा चन्या आज आमच्या मालगडमध्ये आलाय, त्याचा सन्मान होणार आहे। या ठिकाणी सदानंद किल्ले, चंद्रकांत जाधव या पुढे आणि सकाराम बुवा हा घ्या ना, तो माही एकाच मिनिटात बोला काय ते फक्त। सुस्वागतम, सुस्वागतम। घेतली हातामध्ये तलवार, युद्ध घेतानी मैदानी, हा इतिहास घडविला माझ्या लाडक्या शिवबानी। मंडळी, मला एक बघून आनंद वाटत की आपला शेतकरी कुठेतरी जिवंत आहे, कारण 35 ते 40 वर्षापूर्वी ही अशी बैल रघुशेठ मानवकर, फाईक पटाईक, वसंतशेठ मोरकर यांच्या हाती अशी बैल होती। खरोखरच यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण ही जी व्यक्ती अशी आहे, बैलांना प्रेम करणारी, आम्ही सुद्धा बैलांना प्रेम करतो। आम्ही सुद्धा फाईक पटाईचा गौरव त्या रत्नागिरी जिल्ह्याचा हिरो सकाराम बुवाने घेऊन त्या टायमाला जवळजवळ 5 वर्ष सतत फायनलची बक्षीस मारली, परंतु ती बैल आज मला पाहायला मिळली। खरोखर ह्या शेतकऱ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। मी असं म्हणेन की आमच्या मालगड गावच्या वतीनं ह्या शेतकऱ्यांचं खरोखरच कौतुक आहे। ही बैलाची पालायची म्हटलं आणि ह्यांना जर खाणं पाणी घालायचं जर म्हटलं, हे कोणाचं तरी काम नव्हतं। खरोखर हा जो लांजातून जो बैल आलेला आहे तो खरोखरच चांगला आहे आणि त्याच्यामुळं आज मालगड गावाच्या वतीनं आम्ही त्यांचा सन्मान करतोय। धन्यवाद बुवा, धन्यवाद। पहिला सन्मान चन्याचा, ज्याला मालगड गावाच्या वतीनं हार आणि शाल बांधले घालायचे। सदानंद किल्ले, चंद्रकांत जाधव, खालचे जे कार्यकर्ते तुम्ही या सगळ्यांनी, कारण तुम्ही भिजलेले आहात, स्टेजवरचे सगळे आम्ही VIP आहोत, आम्ही काय खाली येणार नाही। पण रमेशदादा पावसकर, आम्ही सगळे मालगडकर तुमचे मनापासून आभारी आहोत की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या लाडक्या चण्याला इथं घेऊन आलात। बुवा, आता खरं तर चण्याचं वय झालंय, पण अजूनही तो गुलालात असतो। अनेक हजार, मला वाटतं शेकड्या म्हणण्यापेक्षा हजार म्हणायला हरकत नाही, एवढी बक्षिसं त्या बैलांना आपल्या मालकाला मिळवून दिले आणि अगदी गरीब बैल, कोकणात जन्माला आलेला बैल आहे तो, हे विशेष आहे, म्हणून त्याला गावठी म्हणायला हरकत नाही। आपल्या गावात अशा या लाडक्या